जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी हे सदानंदन ब्रज जन रंजन हे सदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरि बोल सर्वांनी बोला हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरि बोल हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय प्रभुपद प्रभुपद जय प्रभुपद जय जय प्रभुपाद जय गौर निता
नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। श्रील प्रभुपाद की, श्री श्री गौरनिताई की, अनंत कोटि वैष्णव वृंद की, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की, पंढरीनाथ भगवान। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम। सांकेत्यं परिहासं वा स्तोभं हेलनमेव वैकुंठ नाम ग्रहणास्य सागरमिदु। हे श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंदातला सुरुवातीचा श्लोक आहे, म्हणजे सुरुवातीच्या प्रकरणातला अजमेळ प्रकरणातला। अजमेळ प्रकरण आहे 2-3 अध्याय 6व्या स्कंदामध्ये। त्याच्यामध्ये ही नामाची महिमा सांगणारा श्लोक आहे। ते नाम कसंही घेतलं तरी वाया जात नाही, असा त्याचा अर्थ आहे। काही काही लोक म्हणत असतात ना, आपले लोक जप करायला लागल्यानंतर कधी कधी आपण फिरताना सुद्धा जप करतो। फिरताना म्हणजे रस्त्याने चालताना सुद्धा जप करतो। तर जे अति शहाणे आहेत, म्हणजे स्वतःला शहाणे समजतात, हे चुकीचं आहे। हे हरे कृष्णवालेच असं म्हणत असतात। वाटाने चलताना जप करतात, कुठे निवांत स्नान करून मांडी घालून किंवा पद्मासन लावून बसून जप करायला पाहिजे, हे बावळट येतं। त्याचे लोकांत सांगितले की असं म्हणणाराला सुद्धा पुण्य होणार। अवहेलनापूर्वक एखाद्याने हरे कृष्णवाले असं करतात म्हणलं, ते हरे कृष्ण म्हणल्यामुळे त्याचं सगळं पाप नष्ट होणार। श्लोकाचा अर्थ आहे, पुढं अजून येईल। सुरुवात अशी 5व्या स्कंदामध्ये शेवटला, 5व्या स्कंदाच्या शेवटला खगोल भूगोलाचं वर्णन आहे, सूर्याच्या गतीचं वर्णन आहे, सप्तदीप 9 वर्षाचं वर्णन आहे, 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आहे 5व्या स्कंदात। हे 5व्या स्कंदातलं वर्णन ऐकल्यानंतर 6व्या स्कंदात परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामीला, शुकाचार्य महाराजाला प्रश्न विचारला। थोडी घबराट झाली असेल, नरकाचं वर्णन ऐकल्यावर लोक घाबरतात।
परीक्षित महाराजही घाबरले आणि कथा ऐकायला, ज्ञान ऐकायला सुद्धा माणसं मरण समोर दिसायला लागल्यावर ऐकायला सुरू करीत असते. अर्जुनाला मृत्यू समोर दिसायला लागलो गीता ऐकाय सुरू केली. हे आता सगळे मरणार आहेत, हे लक्षात आहे. इथं बसल, इथं कुठं बसलं तुम्ही? बसा प्रभू. तुम्हाला सांगायचा आमचा अधिकार नाही, त्याला सांगायचा अधिकार. काही मास्तर आहे म्हणून. काय सांगत होते? हा, मृत्यू हे सगळे मरणार आहेत म्हणजे कुरुक्षेत्रातले. आणि परीक्षित महाराजाला 7 दिवसांनी मरण हे लक्षात आल्यानंतर ऐकायला सुरू केलं. आपण सुद्धा कुठल्या ना कुठल्या भीतीने आपण ऐकायला सुरू करत असतो. किंवा आता काही स्मशानभूमीत सुद्धा डेड बॉडी जळालेली पाहिल्यानंतर सुरू करतात, आता मनुष्य जन्म पाण्याचा बुडबुड आहे, काही खरं नाही, कधी जाऊ शकतो, आपला नंबर कधी येऊ शकतो. जिंदगी एक किराए एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, जब रूठेंगी तुझको सब खुशियां, गम के सांचों में ढलना पड़ेगा. कधी कधी माणसाच्या जीवनात संपूर्ण खुशी किंवा आनंद रुटेंगी म्हणजे रुसून बसतो, त्याच्यावर सगळं दुःख त्याच्यावर येतं, दुःख कोसळतं. त्यावेळेस कधी कधी वाईट समय येत असतो. जब रूठेंगी तुझको सब खुशियां, गम के सांचों में ढलना पड़ेगा. गम म्हणजे दुःख. वक्त ऐसा भी आएगा नादान, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. काट्यावर चालावं लागतं ना, मोठ्या लोकांना काट्यावर चालावं लागतं. फार मोठ्या रामाला काट्यावर चालावं लागलं वनवासात. राम लक्ष्मणाला सगळ्यांना महिलों के वासी जंगल में कुटिया बनाते, पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महिलों के वासी जंगल में सब दिन होता न एक समान, समय बड़ा बलवान. इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूर हो जाएगा तू, ये जो मखमल का चोला है तेरा, एक पन में बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. हे चेतावणी भजन, ह्याला चेतावणी म्हणतात, आव्हान, चॅलेंज. ह्याच्यात एक पुन्हा एक चेतावणी दिलेली. कर दे इमाद दिल की सफाई, छोड़ दे तू बुराई.
चित्त साफ करा, अंतकरण साफ करा म्हणतात, दिल की सफाई. आणि वाईट वागायचं सोडून द्या. छोड़ दे तो बुराई. आणि काय सांगितले? वक्त बाकी है आप भी समझ जा. अजून वेळ गेलेली नाही, आता तरी सावध व्हा. अजून गारे नुमगसे दगडा, कैसे हत्ती घोडे वाडा. तुकाराम महाराज म्हणतात, कशाचे घोडे आणि कशाचे बिल्डिंग आणि कशाचे हत्ती. त्या काळात कार वगैरे नव्हत्या म्हणून तसं बोलले नाहीत, नाही तर बोलले असते. हत्ती घोडे वापर करायचे. दगड म्हणलेले, आता उघडी डोळे जरी तुझ्या अद्यापी न कळे, मातेची खोळे दगडाला पोटस. अजून गारे नुमगशी दगडां, कैसे हत्ती घोडे वाडा. कशाची संपत्ती काय? लोडे बालिस्ते सुपतीन जरा आलिया फजित. लोडे बालिस्ते सुपती हे ना ते झोपायचे बेडशीट असतात ना, त्याचं वर्णन आहे. गादी तक्के वगैरे, लोडे वगैरे त्याला म्हणतात. जरी तो गादीवर पानं फिनं खाऊन बसत असला आणि मस्त मिशाचे आकडे वगैरे जरी असले, पण शेवटला सांगितले जरा आली फजिती. जरा शब्दाचा अर्थ आहे म्हातारपणा. म्हातारपणा आला ना, त्या माणसाला कधी कधी घरात ठेवत नाहीत, शेतात झोपडी बांधून तिथं टाकतात आणि कवर पडून राहत. थोक तिकडं वक नाही तर काही कर. लय डेंजर येळी ती. हा तरुणपणा कायम राहणार नाही, हे लक्षात ठेवा. ह्या भ्रमात राहू नका. हे लय सुंदर आहे, ती लय सुंदर आहे ना, अमुक आहे, हे नुसता भ्रम आहे. हा मूर्खपणा आहे सारा. निवळ मळमूत्राचे शरीर आहेत, काय सुंदरपणा आहे. नुसतं वाटत राहतातच भ्रम. त्या स्कंद पुराणात सांगितले, चांबडे एवढंच, हे चांबडेनं वरचं दिसतंय तेवढं सार आहे, बाकी तर काढलं ना चांबडं तर मग मासे घोंघोंग करतील, कुत्रे धावून येतील. स्वतःच्या स्वरूपाला समजून घ्या, शरीरावर जाऊ नका. शरीर तुमचं स्वरूप नाही. अजून कारे नुमगशी दगडान, कैसे हत्ती घोडे वाडा. कशाचं वाडा? वाडे जे ना पुरीच्या काळात जे आता बिल्डिंग बांधतात, ते पुरी किल्ल्याच्या आकाराचे वाडे बांधायचे. ते मी हॉटेल वाचलं मग काल, तात्याचा वाडा हॉटेल. काही नावं देते नाही सांगते. ते मालगाववरून तासगावला येत होतो मी, तिकडे साईडला एक गाव होतं दुसरं अजून. हॉटेलचं नाव लिहिलं होतं दुसरी बायको हॉटेल. म्हणलं ह्याला अशी नावं काढली. ब्रह्मात आहेत लोक, त्याला इथलं सगळं खरं वाटत राहतं. हे सगळं अज्ञानपण आहे. वक्त बाकी है आप भी समझ जा, वक्त बाकी है आप भी समझ जा, वरना दोज़ख में जलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. दोजक शब्द आहे उर्दू, त्याचा अर्थ एक अग्निकुंड. दोजक में जलना मतलब अग्निकुंडात कायम जळावं लागतं. काही काही फिलॉसॉफी अशा येतात, दोनच प्रकार असतात त्यांचे. ज्यांनी पुण्य वगैरे केलंय त्याला सदा केले स्वर्ग, आणि ज्यांनी पाप केलंय ते कायम स्वरूपी त्या नरकामध्ये जळत राहतात. प्रगती फिरगती काही नाही की पुन्हा तिथलं दुःख भोगून पुन्हा मनुष्य जन्म किंवा गाढवाचा कुत्र्या मांजराचा जन्म पुन्हा माणसाचा जन्म असं काही तिकडे विषय नाही. एकदा नरकात टाकला की कायम स्वरूप. अलग लक्षात. बरना धोजक में जळणं, वक्त बाकी है, अजून बी वेळ गेलेली नाही. सांभाळून समजून घ्या. परीक्षित महाराज घाबरले. त्यांनी प्रश्न विचारला की हे नरकात जावंच लागतं का?
म्हणले हो जावं लागतं. जर प्रायश्चित्त नाही घेतलं ना जावं लागतं. प्रायश्चित्त पापाचं प्रायश्चित्त ऋषीमुनीने करून ठेवलेलं आहे. लहान पापाला लहान प्रायश्चित्त, मोठ्या पापाला लघुतर गुरुतर असे प्रायश्चित्त येतं. गुरुतर म्हणजे मोठ्या पापाला मोठं प्रायश्चित्त, लघुतर म्हणजे लहान पापाला लहान प्रायश्चित्त केलं म्हणजे मग त्याचं दंड भोगावा लागत नाही. पण प्रायश्चित्त खूप डेंजर आहे. तर ज्या माणसाला एकादशीचं व्रत सुद्धा होत नाही, ते 6-6 महिन्याचं एका पापावर प्रायश्चित्त आहे. चंद्रायन वगैरे असे प्रायश्चित्त आहेत. ते फार कडक नियम आहेत. उपवास वगैरे खूप करावं लागतं पापाचं क्षालन होण्यासाठी. आणि तरी सुद्धा तो माणूस पाप करीत राहतो, पुन्हा रिपिटेशन. परीक्षित महाराजांनी सांगितलं की हा जो प्रायश्चित्ताचा जो मार्ग आहे, मन्य कुंजर शोचवत. कुंजर हातीच्या स्नानासारखा आहे. पोरडे इतके काल वगैरे. बचपन बीता खेल कूद में भरी जवानी सोया. खेळतच बरंच 10-12 वर्ष जातात निघून. बालपण गेले नेनत गे माय. अज्ञानपणात बालपण जात. तर मी हे सांगत होतो, परीक्षित महाराजांनी सांगितलं की हा मार्ग मला बरोबर वाटत नाही. हा कुंजर शोचवत म्हणजे हत्तीच्या स्नानासारखा मार्ग आहे. नीट लक्ष द्या. हाती नदीत स्नान करतो आणि पुन्हा मातीत लोळतो, येऊन अंगावर माती ओढून. जेवढंच सोंडेने पुन्हा पाणी अंगावर घेतो तेवढंच पुन्हा मातीत लोळत होतो. आज प्रायश्चित करायचं आणि पुन्हा पाप करायचं, हा काय फरक? ते पाप बरोबर नाही. ते प्रायश्चित्ताचा मार्ग बरोबर नाही असं परीक्षित महाराजांनी सांगितलं. ते म्हणले मग परीक्षित, वस्तूचं स्वरूपगत जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत माणूस पाप केल्याशिवाय राहत नाही. फोन बंद करून ठेवा. मी आजचाच दिवस आहे आणि आम्ही इथं ह्याच्यासाठी आलोत की मी प्रवचन करायला आलोय, तुम्ही ऐकायला आलेलं आहे, तेच ध्यानात ठेवा. आणि दुसऱ्याला चांगलं ऐकून देऊ ह्या विचाराने आलेलं आहे. आपला डिस्टर्ब त्यांना कुणाला होणार नाही असं. काय सांगत होतो? वस्तूचं ज्ञान जसं आहे तसं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणूस पाप करतो. उदाहरण स्वरूप मी तुम्हाला सांगतो. पूर्वी हे उदाहरण मी सांगितलं होतं, तुमच्या ध्यानात राहत नाही मला माहिती. मी कीर्तन करायचो पहिलं, आताही करतो, वारकरी कीर्तन. तर स्टँडवर आलो होतो आणि मला जिलेबी खूप आवडायची. जिलेबी खाण्यासाठी तिथं जिलेबीचं हॉटेलच होतं. म्हणलं आता आपल्याला जायला बरंच लांब जायचंय, नाश्ता करून जिलेबी घेतली पाहिजे. त्याला म्हणलं जिलेबी दे रे. ते म्हणलं आता येतो. आणि डबा घेऊन, टंबरेळ घेऊन बाहेर गेला. प्रातर्विधी म्हणतात मराठीत, जरा शुद्ध मी नाही एवढे शुद्ध शब्द वापरायची सवय नाही मला. अजून एक तुम्हाला महत्वाचा पॉइंट सांगतो. जे सरळ भाषेत सांगतात ते साधू असतात. सोपं व ज्ञान सोपं करून जे सांगतात ते साधू, ते बघतात. आणि ज्ञान अवघड करून जे सांगतात ते पंडित. लक्षात आलं? जीव गोस्वामीने तर एवढं सांगितलंय की जर आपल्या शिष्याला किंवा विद्यार्थ्याला ते ज्ञान कळालं नाही तर त्या गुरुला
पुत्र उत्पन्न होण्याचा आनंद होतो, पुत्र जन्माचा आनंद उत्सव साजरा करत होतो. त्याला आनंद होतो की बरं झालं ह्याला कळलं नाही. म्हणजे हे कृपाळूपणा असेल का, दयाळूपणा असेल का, मूर्खपणा असेल, हा बरं झालं ह्याला कळलं नाही, मग त्याला आनंद होतो. पुत्र, आता पुत्र जन्माचा आनंद किती होतो ते त्या ग्रस्ती लोकांनाच माहिती. मला तर काही आनंद होत नाही. हे असलं काल ऐकलं होतं माझं टकोर फिरत. बरं झालं वाटतं मी लग्न नाही केलं तिच्या. म्हणजे काय काय होतं, पेढे वाटणं पार जेवण घालण्यापर्यंत सुद्धा असतं त्यांचा कार्यक्रम तो मोठाला. काही काही तर जन्मायच्या आधीच जेवण येते. मी तिकडे काही काही पाहिलं जन्मायच्या आधी ढवाळे जेवण. अरे काय ढवाळे, आणि ढवाळे तसली आवसुती असते तर ती चिचाचा गोळा खाण्याचं ढवाळ, कुठं मातीचा बोकटा खाण्याचं, राख खाण्याचं, कुठं काही किडके बोर खाण्याचं. समजायचं हे अवलाद कशी जन्माला येणार आहे. काय सांगू हे मला काय आता वय झाल्यामुळे भान राहत नाही बोलायचं. त्याला सांगितलं जिलेबी बनव, ते गेलं आणि माघारी आलं. हातपाय धुतले नाही, काय नाही. ते पीठ कालवायला लागलं त्याच हात, आणि म्हणलं हातपाय नाही धुतले, म्हणलं त्याला काय जायचं. आणि तेल होतं ते कढाई मांडली त्याने, आणि त्याच्यावरले किडे काढायला लागला तेलाच. पाले कुठं काही पडलेलं असं, मुंगळे वगैरे रात्री पंखाचे किडे पडत होते असे ह्याच्यासारखे, पतंगासारखे ते पडले होते त्याच्यात. अरे म्हणले हे तेल, मग त्याला काय होतंय म्हणून, तळल्यावर काय होतंय त्याला. ते पीठ ताकात भिजवावं लागतं म्हणतात जिलेबीचं. मला माहित नाही, एवढं माहित नाही असं नाही. आताच कुकिंग करून आलोय, कुकिंग करून आलो का नाही आता, कारण मला दुसऱ्याचं आवडतच नाही जास्त. वर कृष्ण प्रभू म्हणत असतात, प्रभूजी तुम्हाला दुसऱ्याचं आवडत नाही काय. काय सांगत होतो, ते पिठामध्ये पीठ ताकात कालवून ठेवावं लागतं, रात्री भिजवून ठेवावं लागतं. ते काढायला लागलं, त्याच्यात 2 उंदरं पडलेले होते. अरे म्हणले ह्याच्यात उंदरं पडलेत, म्हणलं दररोजच ह्याच्यात पडते, तो काय करायचं. तेव्हापासून कान पकडले, जिलेबी खाणार नाही. आजच खाल्ली पुन्हा नाही, त्यांनी चांगली असं सांगितलं गरीब. वर कृष्ण प्रभूचे म्हणून खाल्ली, कारण त्यांच्याकडून पैसे काढायचे. नीट लक्ष द्या, हसण्यावर नेऊ नका. व त्या माणसाने किंवा कुठल्या व्यक्तीने जिलेबी सोडली का, कारण ती बनती कशी हे माहिती झालं त्याला. वस्तूचं जसं आहे तसं ज्ञान. तसं अगदी सोपं उदाहरण सांगतो. जेवायला मी बसलो आणि तुम्ही प्लेट वाढन, तिथं सगळं हिरवगार झालं. एखाद्याने कानात येऊन सांगितलं, संतदास प्रभू हे जेवू नका, हे हिरवं झालं, ह्याच्यात काहीतरी विष घातलेलं आहे. म्हणलं ते खाईल का. वस्तूचं जसं आहे तसं. शास्त्रात असा सिद्धांत आहे जे सांगितलंय की माणसाला वैराग्य का होत नाही, की त्याला त्या विषयाचं खरं ज्ञान होत नाही, म्हणून वैराग्य होत नाही. आणि भक्तीमध्ये उच्चतर अनुभव येत नाही. हे 2 कारणामुळे. एक तर भक्तीत आनंद येत नाही, अनुभव येत नाही, बोर होतो, म्हणून त्याला ते भजन करू वाटत नाही. आणि विषयाचं स्वरूप कळलेलं नसतं. विषय जसे आहेत तसे कळलेले नसतात, म्हणून तो त्याच्या आरी जातो. नीट लक्ष द्या. तर सांगण्याचं तात्पर्य हे की वस्तू, पण परीक्षित महाराज खूप विचारपूर्वक बोलत होते. ते म्हणले माणसाला कधी कधी ज्ञान असतं महाराज, परंतु तरी पाप करतात. म्हणले कोणतं ज्ञान असतं. म्हणले तंबाखूवर लिहिलंय, तंबाखू स्किल, तंबाखू जानलेवा है,
थोबाड सडल्याला फोटो दाखवतात, तंबाखूने कॅन्सर होतो, तरी सुद्धा माणसं 90% माणसं तंबाखू खातात. सिगारेटीवर लिहिले की एक एक पॅकेट तुमचं आयुष्य कमी करीत जाणार आहे, तुम्हाला संपविणार आहे. दारू पिले हे सगळ्यात मोठं महापाप सांगितलेलं आहे. मद्यपान हे 5 महापापात गिनती केलेली, तरी माणूस दारू पितो. त्याला जर सांगितलं हे लहान मुलं कोणाच्या पाठीमागं घेऊन जा, फार पुढे आणू नका, माझ्या डोळ्यासमोर नका. काही काही मला सांगत असेल मुलं देवाच्या घरची फुलं. मी म्हणलं अरे फुलं अजून जरा मोठे होते म्हणजे काय ते इथं कळण त्यांना, फुलं येत का आमच्याकडे येत का काट येत. काय सांगत होतो? पाप माहिती असून सुद्धा ज्ञान, वस्तूचं ज्ञान झालं तरी पाप करीत राहतात माणसं. आणि छन्न पिवारस नाही बला देव निवजित. कोण त्यांच्याकडून करून घेतं जबरदस्तीने? जय शत्रु महाभाव काम रूपम दुरासतम नाही कधी. आणि छन्न पिवारस नाही भला देव नियोजित, जबरदस्तीने त्यांच्याकडून. आता केन प्रयुक्तोयम पापम आचरती पुरुष. पापाचं आचरण का करतात ही माणसं? माहिती असून सुद्धा हे वाईट आहे. आणि त्यांनी सांगितलं परीक्षित असं आहे की ज्ञान टिकण्यासाठी, ज्ञान लुप्त होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काय पाहिजे? समो दमो तपो स्वच्छम शांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभाव. बाह्य इंद्रिय आंतर इंद्रियाचा निग्रह पाहिजे, नियमाचं पालन करणं, मग तपस्या करणं, इंद्रियावर नियंत्रण मिळवणं, तप करणं. समोदमो तप, तपस्या करायला पाहिजे, तवा ज्ञान टिकत. महाराज म्हणले हा उपदेश कोणाला आहे? भारतामध्ये 90% शेतकरी समाज आहे. तो शेतकरी समाज तपस्या इंद्रियाचा, बाह्य इंद्रिय आंतर इंद्रियाचा निग्रह करील का? त्याला हे जमणार आहे का? हा मार्ग सगळ्यांना, जो मार्ग तुम्ही सांगता तो सर्वांसाठी पाहिजे, सोपा पाहिजे आणि सर्वांना आचरण करायला सोपा पाहिजे आणि फळ सर्वात श्रेष्ठ पाहिजे, कोणालाही करता आलं पाहिजे. म्हणले मग भक्ती पंत बहु सोपा, फार सोपा आहे म्हणले भक्तीचा मार्ग. पुण्य नागवे हा पाप. भक्तीचा मार्ग सोपा आहे म्हणले परीक्षा. म्हणले भक्ती अनेक प्रकारची. भक्ती रसामृत सिंधू मध्ये 64 अंग सांगितले आणि भागवतामध्ये 9 प्रकार सांगितलेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकार. नेमकं कोणतं करायला पाहिजे बघा. खूप व्यवस्थित मांडणी केली, तुमच्या लक्षात आली पाहिजे. 64 अंग आहेत भक्तीचे, त्याच्यात हे श्रवण कीर्तन वगैरे सगळं येतं. म्हणले एवढे 64 अंग लोकाला जमतील का? म्हणले त्याच्यामध्ये 5 प्रमुख आहेत. 5 करा. 64 नसले जमले तर किती करायचे? 5 म्हणले कोणते कोणते ते सांगा म्हणजे करायला सोपं होईल. म्हणले मथुरावास. मथुरेत कोण राहील जाऊन? 5 पैकी पहिलं काय सांगितलं? मथुरावास. वृंदावन ब्रजमध्ये जाऊन राहणे हे एक महासाधन आहे. 64 मध्ये हे 5 महासाधन सांगितलेले. कोण जाईल आणि गेलं तर तिथं जागा पुरण का? त्या कुंभमेळ्याला, मी पहिलं कुंभमेळे पाहायचो,
2.5-3 कोटी लोक असायचे, आता म्हणले 72 कोटी लोक होते ह्या वर्षी. मेले चिंगरून. सगळे लोक तिथं जाऊन राहतील का साधन करायला? म्हणले मग मूर्तीपूजा हे दुसरं महासाधन आहे. 5 मध्ये मूर्तीपूजा सुद्धा ती द्वापार युगात होती. परिचर्यायाम द्वापार्य परिचर्यायाम. द्वापार युगात ते पूजेचा विषय त्या युगामध्ये होता. 16 प्रकारची पूजा असायची. 16 पूजा असायची. आता ही पंचोपचार पूजा आहे ती बी त्याला सुद्धा कुठेही अंगाला असा हात लावला, केसाला, नाकाला, तोंडाला, प्रत्येक वेळा हात धुवा लागतात. हे कडक नियम पाळावे लागते. ब्राह्मण दीक्षा झाली पाहिजे आणि नियम काय पाळले पाहिजे. बडबड करायचं नाही. कुकिंग करताना बडबड करायची नाही. डोक्याचे केस जर त्याच्यात पडलं नाही पाहिजे म्हणून डोकं बांधायचं. केस नाहीतर मग केस पार काढून टाकायचे. महिलांना ते जमणार नाही म्हणून डोकं बांधावं लागतं. आणि महिलांना इतकी बोलायची सवय असते. त्या किचन मध्ये देवाच्या खूप बोलत राहतात. मी बीडला याला पाहतो, महिला अधिकांश कुकिंग करतात. त्या बोलताना थुका बाहेर निघत असतो. त्याच्यासाठी मास्क लावावं लागतं, नाही तर बोलायचं नसतं. हे पूजाचा प्रकार आहे ना, हा कठीण विषय. आणि असं असून सुद्धा मंत्रहीनम क्रियाहीनम असे मंत्र येत. अपराध सहस्रानी क्रियंते हरनिशिमया तवाहमिति मां मत्वा समस्व मधुसूदन. मी तुमचा आहे असं समजून मला क्षमा करा. मी काय करतो? अपराध सहस्रानी, हजारो अपराध दिवसात करीत राहत असतो. असं न अपराध करून तसं म्हणावं लागतं. असो मंत्रहीन क्रिया, तुकाराम महाराज म्हणतात. नकाचर्या विचारू सेवे मधी जमाधरा. कृपा कर सेवेमध्ये जमा धरा. माझं क्रिया कशी, दिनचर्या कशी हे विचार करू नका. मी कसा वागतो. असो मंत्रहीन क्रिया, मंत्रहीनम क्रियाहीनम, असो मंत्रहीन क्रिया. तोच श्लोकाचा अनुवाद आहे. म्हणावं लागतं. पूजा पाठ सुद्धा तो अवघडे, सर्वांना जमत नाही. अपराध झाले तर कायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होणार. त्यामुळे मी पुजारीमध्ये कधी घुसत नसतो, बाहेरच. मला कधी कधी जन्माष्टमीला ह्याला सगळे मी सिनियर असल्यामुळे माझेच मोठे कार्यक्रम असतात. तिथले लोक म्हणतात चला प्रभूजी अभिषेकाला. मी म्हणत असतो मी लांबून बघतो. तुम्ही तुमचा मोठा अधिकार आहे, तुम्ही व्हा पुढे. माझा अधिकार नाही तिथं जाण्याचा. नीट लक्षात आलं का? हे जमत नाही म्हणले मग सत्संग हे तिसरं महासाधन सांगितलंय. सत्संग व्हायला पाहिजे. सत्संग करा. सत्संग ह्या कुठेही होऊ शकतो. रामायणात लिहिलंय की मुद मंगलमय संत समाजो जो जग जंगम तीरथ राजो. संत तर कुठेही जातात. आता मी हे आलो किंवा समजा अनेक संत गावगाव सुद्धा फिरत राहतात, कथा कीर्तन करतात. म्हणजे जंगम शब्दाचा अर्थ आहे की फिरता, चलता फिरता. संत समाज कसा आहे, सत्संग कसा आहे, साधूचा संघ कसा आहे, जो जग जंगम तीर्थ राज. चलता फिरता तीर्थराज म्हणजे प्रयाग येतो. मुद मंगलमय संत समाज. संत समाजाला काय म्हटलंय किंवा सत्संगाला काय म्हटलंय? तीर्थराज प्रयाग येतो. आणि तो प्रयाग आहे तिथं जावं लागतं. हा इकडे येतो. पण येतो का? तुमच्या बशी संत येतात का? आणि आले तर ते संत असतील का? हा विषय. दुर्लभम मानुसम जन्मदेहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मान्य वैकुंठ प्रिय दर्शनम. मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि प्राप्त जरी झालं तरी क्षणभंगुर आहे. दुर्लभम मानुसम जन्म देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मान्य. मनुष्य दुर्लभ आहेच आहे आणि क्षणभंगुरही कधी बी जाऊ शकतो. आणि तत्रापि त्याच्यापेक्षा दुर्लभ
वैकुंठ प्रिय, वैकुंठ भगवंताचं नाव आहे, त्यांचे प्रिय म्हणजे वैष्णव साधू तुम्हाला भेटतील कशाहून? हा, त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे वैकुंठ प्रिय दर्शन, हे दुर्लभ आहे. शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितलेलं आहे, दुर्लभम वेतद्रय लोके दैव अनुग्रह हेतुकम. 3 वस्तू दुर्लभ आहेत ह्या लोकांमध्ये. दुर्लभम वेतत्रय, त्रय म्हणजे 3 लोके, भगवंताच्या अनुग्रहाचे हेतू असणाऱ्या 3 वस्तू दुर्लभ आहेत. दुर्लभम वेतत्रय लोके दैव अनुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. गाढवा कुत्र्याचा लाकडाचा हे आपल्या झाडा झुडपाचा मिळू शकतो, परंतु मेंढकुळ्याचा खेकड्याचा मिळू शकतो पाण्यातल्या, पण माणसाचा जन्म दुर्लभ आहे. दुर्लभम वेतत्रय लोके, 3 वस्तू दुर्लभ. पण मनुष्यत्व, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे, आणि तो माणसासारखं वागणंच हे दुर्लभ आहे. आणि जरी माणसाचा जन्म मिळाला तरी मुमुक्षत्व दुर्लभ आहे. मुमुक्षत्व म्हणजे त्याला भजन करण्याची इच्छा होईल आणि मुक्त होण्याची इच्छा होईल, गॅरंटी नाही. 90% लोकांना त्याचं काही घेणं देणं नसतं. हा मूर्खपणा म्हणजे हे बावळट येते, हे भजन करणारे नालायक माणसं येतं, देशाची वाट लावली यांनी. मजात खाते ते राव काजू बदाम हे खाते तर रबडी बासुंदी गुलाबजाम सफरचंदासारखे घाल, देशाची वाट लावली यांनी नालायकांनी. सगळा देश आळशी बनवला असं म्हणतात आम्हाला. तुम्हाला काय, तुम्ही घरी राहतात, तुम्हाला कोणी काय म्हणा, हे गेलं की इथून गेलं की पॅन्टी घालतात तुम्ही, आम्ही असेच कपडे फिरवतो म्हणून ही नालायक. ह्या काय रेल्वेत मी चाललो होतो, माझ्याकडे 4-5 बॅगा होते, कपडे बी भारीतले होते. तुम्ही कपडे बोलले भारीतले वापरतो, आता जरा पहिल्यापेक्षा कमी वापरायला लागलो. जे होईल ते नाहीच करायचे, हिरी मारायचे आणि तिरी मार. आणि एसी मध्ये बसलो होतो, समोर एक उद्योगपती एसी मध्ये बसलो होतो, त्याच्याकडे बी 2-4 बॅगा आणि 3 अंगठ्या पिंगट्या. ते लागलं माझी निंदा करायला हळूहळू. हे साधू लोकांनी वाट लावली देशाची, वेगळे कपडे करून नेले, काय एवढ्याला बॅगा आणि हे एसी मध्ये फिरतात, ह्याच्या बापाने पैसे दिले का? उगाची उगा ना कारण हे जे कोणी 1 रुपया देत नाही असलेच लोक बडबड करीत असतात, जे देणार आहेत ते काही बोलत नाही. काय महाराज म्हणे लय माला माल आहेत, म्हणलं हा भगवंताची कृपा आहे. म्हणलं आता हे असले ह्या मूर्खासारखं सगळं मूर्खच व्हायला पाहिजे. बोलता बोलता मग थोडी दोस्ती झाली. हा म्हणले तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे, तुमच्याकडे 4 बॅग आहेत, माझ्याकडे 4 बॅग आहेत. म्हणलं खरे काय फरक आहे, तुम्ही माणसं आम्ही माणसं, आमच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे. आणि पुन्हा एक रेल्वे स्टेशन आलं, रेल्वे उभं राहिले, चला म्हणलं दूध फीत घेऊ, काहीतरी रस फीस घेऊ, उसाचा काहीतरी संत्रीचा. हा चला म्हणलं. तिथे गेलो, रस घेतल्यानंतर गाडी जायचा टाइम झाला, गाडीने शिट्टी वाजवली, गाड़ी बुला रही है, शिट्टी बजा रही है. मेरे बचपन में गाना ते म्हणलं चला गाडी जायचा टाइम झालाय. म्हणलं जाऊन द्या, एवढी गडबड कमी करता, स्थिर राहा, शांत राहाय पाहिजे, त्याचं काय एवढं. अहो नाही नाही गाडी जाईन, चला चला लवकर कुठा. मी म्हणलं थांबा राव बसा की. नाही नाही म्हणलं चला, त्याच तिथं मग अहो चला उठा लवकर, म्हणलं गाडी जाईन. म्हणलं अरे अशा गाड्या येतात आणि जातात, चिंता काय करायची, जाऊ दे की. गेली म्हणून काय होत, तर गेली गाडी, ही हातपाय आपटाय लागलो. माझ्या 4 बॅगा गेल्या, म्हणलं माझ्या बी गेल्या. तुझ्या 4 गेल्या माझ्या, तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे, मातीत जाऊन गेलं तर गेली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं फरक आहे, हे सोडू शकतात, आपण सोडू शकत नाही. आलं का लक्षात? कशावरून आलं रे उदाहरण? मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष. संत भेटणं कठीण आहे,
म्हणजे सत्संग करायचा, परंतु योग्य संताचा सत्संग भेटन काय गॅरंटी? तो बी गॅरंटी नाही. किती गेले? मूर्तीपूजा आणि मथुरावास, सत्संग गेलं, भागवत सेवन ते बी अवघडच आहे. भागवत हा ग्रंथ संस्कृत मध्ये मूळ, व्याकरण शिकावं लागतं 10-12 वर्षे, तेव्हा थोडा कळायला सुरू होत. आणि तेवढं शिकूनही तो कळण म्हणून गॅरंटी नाही. अर्थ सांगता येईल पण कळणार नाही. भगवंताची गुरुची कृपा नाही झाली तर भागवत कळणार नाही. अर्थ सांगणं निराळे, भागवत कळणं निराळे, हे लक्षात ठेवा. तो काय मराठी ग्रंथ, आपल्याला मराठी ग्रंथ तरी कुठं करतात. आता हे आपण म्हणतो हे अमुक ग्रंथ मायावादी, तो ग्रंथ मायावादी. तुला मी म्हणतो त्या मायावादी म्हणतो ना, मी तुला एखादा अभंग सांगतो, उभी सांगतो, त्याचा अर्थ सांगता येतो का तुला? कुठल्या आधारावर म्हणतो मायावादी? तो म्हणतो मी म्हणतो असा प्रकार आहे. स्वतःला एक उभी कळत नाही. आणि आधार कुठला घेणार आहे? हे ते मायावादी. कुठला मायावाद? कशावर मायावाद? मग काय मायावाद कशाला म्हणतात हे तरी अंदाज पाहिजे, माहिती पाहिजे. मायावाद 2च शब्दाला म्हणतात. जे भगवंताच्या रूपाला निराकार किंवा निराकार नाही, भगवंताचं रूप हे माईकही नष्ट होणारे असं म्हणतात, त्याला मायावाद म्हणतात. बाकीच्याला मायावाद म्हणत नाही. एवढ्या शब्दापुरताच आहे. बाकीच्या फिलॉसॉफीला बिलकुल मायावाद म्हणता येणार नाही. भगवंताचं रूप सुद्धा मायेने बनलेलं आहे. भगवंताचं आपलं शरीर जसं नष्ट होतं तसं देवाचं सुद्धा शरीर नष्ट होतं. त्या कारण आपल्या शास्त्रामध्ये किंवा भगवंताने गीतेत सांगितले, जन्म कर्म समेत दिव्यम एवम योग इति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न येते मामेति स्वर्ग. माझं जन्म कर्म किंवा शरीर हे दिव्य आहे, नाशवान नाहीये. ह्या इतर बाकीचे जे आकार आहेत किंवा बाकीचे शरीर आहेत तशा प्रकारचं माझं शरीर नाहीये, ते दिव्य आहे. हे भगवंताने सांगितलं गीतेमध्ये. पण काही लोक त्याला मायावाद हा सर्व गोष्टीला म्हणते का? तर मला सांगायचं तात्पर्य, भागवत शिकणं पण अवघड आहे, सत्संग अवघड आहे, मूर्तीपूजा अवघड आहे. ते सोप्या नाहीत त्या गोष्टी, सहजासहजी होणाऱ्या नाहीत. मथुरात जाऊन राहणं सगळ्याला जमणार नाही. माणसं रिटर्न तिकीट काढूनच मथुरेला जात असतात. म्हणले आता एकच राहिले, 4 झाले 5 महासाधनातले. म्हणले आता कोणतं आहे? आणि म्हणले हे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तार मध्ये सर्वश्रेष्ठ नामसंकीर्तन. पहिल्यापासून लिंक ध्यानात राहिले असले तरच हे सगळं कळत. नाम संकीर्तन सर्वात श्रेष्ठ साधने, आणि हे मात्र कुठेही आणि कुणीही केव्हाही करू शकतो. अलग अलग क्षेत्र. ते इथंही करता येतं, वृंदावनातही करता येतं, पंढरपुरातही, आपल्या गावी जाऊनही कुठं बी. ग्रहे थाको वने थाको सदा हरी बोले टाक. हरे कृष्ण कृष्ण जन्म घेणे लागे वासनेच्या संगीन, त्याची झाली अंगे हरिरूप. जन्म जो घ्यावा लागतो तो वासनेने किंवा तृष्णा वासना अशाने जन्म घ्यावा लागतो माणसाला. पण हरी नामाने पाप करण्याची किंवा कुठल्याही गोष्टी करण्याची अशा वासनाच राहत नाही त्या माणसात. कारण तिची झाली अंगे हरिरूप, ती वासना दिव्य होती, भगवत रूप होऊन जाती. हरिनामाचा जर प्रभाव, जपाचा जर प्रभाव वाढला, जप तुम्ही खूप तल्लीनतेने करायला लागलात ना, सगळं तुमचं शरीर सुद्धा दिव्य होतं. तर ब्रह्मभूत काया होत असे कीर्तने तुकाराम महाराज म्हणतात. कारण त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला की शरीर ब्रह्मस्वरूप होतं, म्हणून तर वैकुंठाला गेलं. हे नेतेन का? आपल्यासारखं मड वैकुंठात नेतेन का? नेलं तर काय होईल? तिथं वास सुटन.
पण हरिनामाने हे शरीर सुद्धा दिव्य होतं, एवढं त्याची पावर आहे हरिनामाची. प्रत्येक वस्तू दिव्य करायचं, मन बुद्धी अहंकार चित्त ह्या सगळ्या गोष्टीला दिव्य बनवायची ताकद आहे हरिनामाची. आणि सोपं आहे पुन्हा. तो का म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतोय. ते तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यापेक्षा सोपं साधने आणि मात्र घेणारा माणसाला थोडी तरी बुद्धी पाहिजे, शहाणा पाहिजे. साधन कोणते कसे तो का म्हणे साधन सुलभ गोमटे, सुलभ आहे सोप आहे आणि दुर्लभ नाही, आणि गोमटे खूप सुंदर आहे. परी उपदिष्टे पूर्व पुण्य, पण पूर्वीचं पुण्य पाहिजे हे करण्यासाठी. जयाच्या वाचे पुढ्या भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळ यावया. ज्ञानेश्वरीत लिहिले की जयाच्या वाचे पुढा नाम नाचत असे माझे, त्याच्या जिभेवर सतत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे नाम नाचत. ते नाम एक वेळ येण्यासाठी हजारो जन्म पुण्य करावं लागतं. जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळ यावया, एक वेळ येण्यासाठी बहुधा सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. भगवान फार पुण्य जर असेल त्याच्याच जिभेवर येते. हे नाव काही प्रत्येकाच्या जिभेवर येत नाही, कारण नाव आणि देव एकच आहे. तो का म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. तुम्हाला अजून मी सांगतो की देव भक्त सगळेची सगळं त्या नामामध्ये आहे. भगवंताचं धाम लीला नाम रूप सगळं नामामध्येच आहे. त्यामुळे तुम्ही जिथं नामस्मरण करतात तिथंच देव आहे, आणि जिथं देव आहे तिथंच नाम आहे, असं लक्षात ठेवा. की हा भिन्नत्वा नाम नामीन. त्याच्यामुळे हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. याला नियम नाहीत कुठले. 17 अर्पित नियमित स्मरणेन का नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. नामात भगवंताने आपली स्वतःची संपूर्ण शक्ती अर्पित केलेली, किंवा भगवंतच नामाच्या रूपात उभी आहेत. परंतु नियमित स्मरणेन काल, काल वेळेचा नियम नाही, देश काल नियम नाही, सर्व सिद्धी होय. कधीही झोपेतून उठल्यावर सुद्धा नलगे अंगू म्हणून गोड सर्व भावे, नलगे अंघोळी तोंड दोहावे. तोंड धुवायची गरज नाही, आंघोळ करायची गरज नाही. उठल्या बरोबर असं म्हणू शकता हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हे वैदिक मंत्राला कुठल्याही मंत्राला हे गोष्टी लागू नाही. तर फक्त हरिनामाबद्दल सांगतोय मी. हरिनामाला नियम नाही, बाकीच्या मंत्राला नियम आहे. तो गुरुकडूनच घ्यावा लागतो आणि कोणाला सांगायचा नाही. असोच्या ते जपू नये आणि का ते ऐकू नये, ऐश्या मंत्र ते जग भिये. गुरुने त्याच्या कानात फुकायचा आणि त्याने पुन्हा दुसऱ्याला सांगायचा नाही. असले मंत्र येतं. तसं हे नारायण नाव नाही, तसं भगवंताचं नाव तसं नाहीये. तुम्ही डायरेक्ट कुठेही उच्चार करू शकता, कधी भजन करू शकता. नामा म्हणे फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे इतुकेच. फार सोपं साधन आहे. वाचेने फक्त हरिनाम घ्यायचं, एवढंच मेन साधन आहे. काही काही लोक म्हणले, मला एक जण म्हणला एवढ्या नामाने काय होणार आहे, तो हरिनामाने कुठं काय होणार आहे, काहीतरी तप करायला पाहिजे, मोठी साधना करायला पाहिजे, योग अभ्यास करायला. हरिनामाने कुठं काय होत असतं का? म्हणलं काय होणार नाही रे गाढवा. मी तर तसला बोलायला बिंदास. त्याचे डोळे लाल झाले, लाल. मला गाढव म्हणला. म्हणलं 3च अक्षर आहे, त्याचा काय परिणाम आला तुला? प्रत्येक शब्दात शक्ती आहे. शिवी दिल्यावर कसे लाल डोळे होते? ताकद आहे त्याच्यात. हरिनामात भगवंताच्या नामात ताकद नाही का? ज्ञानदेव पुसे निवृत्तीची जाडण गगनाऊन वाढ नाम आहे. एवढंसं नाही, त्याच्यात सगळे. गगन म्हणजे आकाशाला म्हणतात, आणि ते ह्या
याच्यामध्ये जे आकाश शब्द वापरला, गगन शब्द वापरलाय, त्याच्यात चिद आकाशाला वापरलेला आहे. चिद आकाशामध्ये भौतिक आकाश आणि चित आकाश दोन्ही असतात, कारण चिद आकाशच सर्वव्यापी आणि तेच भगवंताचं धाम आहे. त्याचा अर्थ इनडायरेक्ट आपण सुद्धा सगळे भगवंताच्या धामातच आहेत, पण आपल्याला नाहम प्रकाश सर्वस्या योग माया समावृत, योग मायाच्या पडद्यामुळं आपल्याला ते कळत नाही. परंतु आता सध्या आपण भगवत धामात आहे. कारण भगवत धाम एक दिवशी नाहीये, लिमिटेड नाहीये, असीम आहे, सर्व ठिकाणी आहे. भगवंत सर्व ठिकाणी म्हणल्यानंतर भगवंताचं धाम सुद्धा सर्व ठिकाणी. आणि त्यामुळे तुम्ही भजन करतात का नाही, प्रेमाने करतात का नाही, भगवंताला सांगायची शिकवायची गरज नाही, त्याला सारं कळत. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, ईश्वी स्वंबर परिहारेची न लगे. म्हणले ह्याने ना, या नामस्मरणाने पाप करण्याची इच्छाच राहत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगू का? सांगायचं. पाप कसलं जरी पापाची इच्छा असली आणि काही असलं, पण सतत नामस्मरणाने काय होतं, ते इच्छा नष्ट होऊन जातं. इच्छा राहत नाहीत. मात्र हृदयापासून नामस्मरण करणाऱ्याला इच्छा, पण पहिल्यांदा इच्छा फार भडकतात. नामस्मरण आहे ना, जास्ती करायला लागलं की तेवढे जास्ती विकार उत्पन्न होतात. मग माणसाला वाटतं जायला पहिलं भजन करीत नव्हतं तेव्हा बरं होतं राव, आता भजन केलं तर लय जास्ती होते भाडका. एक तर देवता त्या इंद्रियाला प्रोत्साहित करतात, कारण देवताला वाटतं आपल्या पुढे जाऊ नये, हे एक कारण. दुसरी गोष्ट, नाम जे भगवंताचे तुम्हाला हरवतं पहिल्यांदा ट्राय. परंतु तुम्ही जर एकदा का तीव्र भजन करीत आपला दृढ निश्चय नाही सोडा, तर मग नामासारखं सोपं काही नाही. पुन्हा तर मला सांगायचंय की कधी कधी नामस्मरणाने माणसं कधी कधी पहिल्यांदा चांगलं करतात, पण मग नंतर तर घरी जाऊन बसतात. कारण का त्यांचा दृढ संकल्प किंवा ते हारून जातात, नाम त्यांना हरवतं. पण तुम्हाला मी सांगतो की जे माणसं असं ठरवतात की हा एक काळ येतच असतो, त्रास थोडा होतो, जेवढं जास्त करावं तेवढा जास्ती त्रास होतो, हे ज्याला माहिती तो जास्तीच करीत राहतो आणि तो जिंकले जातो, माग हटत नाही. आणि आपण तर मराठा आहेत, माग हटायची काय गरज आहे? एक मराठा लाख मराठा. मेलं तरी झालं. कर चले हम फिदा जाना तन साथी हो, अब तुम्हारे हवाले वतन साथी हो. बिंदाचा एक उदाहरण सांगतो, ध्यानात राहत नाही तुमच्या. मी पूर्वी सांगितलं असेल, माझ्या तरी कुठं ध्यानात राहते मी कुठं काय बोललोय ते. दररोजच कार्यक्रम वैतागलेलोय मी कार्यक्रम करून. मागा एका दुपारा शाळेत कार्यक्रम केला, तर तिथं संध्याकाळी दररोज कार्यक्रम होते ना. कंटाळून गेलोय, काय नको वाटायला लागलं आता. एक सावकार कन्या होती, नीट आहे का, मुलगी होती, खूप सुंदर होती. आणि तिथे एक नौकरानी असायची, दासी टाईप काम करणार. तिला एक मुलगा होता तरुण. एक दिवस ती म्हातारी आजारी पडली, मुलाला म्हणली तू जा रे कामाला. तो गेला. ते मुलीकडे पाहिलं, की याकुळ झालं. निर्णयच घेतला, हिच्या संग लग्न करीन तरच जगन, नाही तर आत्महत्या करीन. लय मूर्ख असते ती. 16 बरिस की बाली उम्र को सनम, प्यार तेरी पहली नजर को. अन्न जाईन काय व्हायना, सारखी आठवण यायला लागली. बातों को तेरी हम भुला ना सके, होके जुदा तेरी याद आ रही है.
आई म्हणली का रे जेवत नाहीस, काय येण्यासारखं काय जेवत नाही, काय तब्येत खराब आहे, काय काय झालंय काय तुला? त्यांनी स्पष्ट सांगितलं त्या मुली सावकाराच्या मुली संग लग्न करीन तरच जगन, नाही तर मग उद्या मेलं तरी चालन, मी जगू शकत नाही तिच्याशिवाय. बघा या आईने इतके दिवस सांभाळ, त्याचं काहीच प्रेम नाही, प्रेम नाही. काल एकदा पाहिले की हो त्याच्याशिवाय जगू शकत नाही. असले नालायक मुलं जन्माला यायला लागतात आपल्या भारतात. तिला ती बी घाबरली आई. तिला एकटंच मुलगा होतं, तिला वाटलं हेच मुलगा पुढे करत होईन, असं तसं काही तिचे प्लॅन असतील. अरे मूर्खा म्हणली, काय जिथं खाल्लं, ज्या थाळीत खाल्लं त्यात छालेलं छेद करायचं. मूर्खेश का काय म्हणले, आपण त्यांच्या जीवावर जगतो आणि त्या बापाला तिच्या माहित पड ना तुझी पुण्यतिथी माझी पुण्यतिथी. मारायला तयार आहे म्हणलं, जगून तरी काय करायचे. हेरे मारायचं तेरे मारायचं. ती मुलगी नाही मिळाली तर मी जगू शकणार नाही, काय व्हायचं असेल ते होईल. आई भेद गेली. तिला वाटलं हे उभी मारणार तर आपण तरी जगून काय करायचं, म्हणून त्याने त्या मुलीला सांगितलं असं असं माझा मुलगा म्हणतो. ती म्हणे त्याला इकडे पाठवून द्या. तिला बरं वाटलं की काय म्हणून, काही भांडणाचं मूळ उपस्थित नाही झालं, चप्पल फिप्पल काढली नाही. ते गेला मुलगा. ते म्हणले असं बाबा तू तू कसं आहे, आमच्या नौकरानीचा मुलगा आहे, दासीचा मुलगा आहेस, मी सावकाराचे, हे समाजात असं जमत असतं का? हे एक उपाय सांगते म्हणले. तो म्हणलं काय? तू काय कर, जप कर, मोठा साधू हो, आणि जेव्हा तुझ्यापाशी लय गर्दी जमायला लागेल त्यावेळेस मी तुला भेटायला. म्हणले जप कोणता? म्हणले हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम. हे रात्री सांगितलं की जुगारी माणूस लागतो ह्या कामामध्ये, जुगारी माणूस लागतो. जुगार डावावर जीव द्यायला ज्यावेळेस तयार होतो ना तेव्हा देव भेटतो. सर्वस्व वाहून घेण्याचं आणि संपूर्ण झोकून देण्याची ताकद लागते. रात्री बोललो होतो, रातच्या पूर्वजन होता ना तुम्ही, त्या मुलीसाठी मारायला तयार झाला. ज्या अर्थी तो तिथं मारायला तयार झाला तो कुठे बी होऊ शकतो. देवासाठी सुद्धा मारायला तयार होऊ शकतो. आपण कुठेच कशालाच तयार होत नसतो, कधीच मारायला तयार होत नाही. ही आपली ही सवय आपली असते बेकार. तिने सांगितले हे मंत्र जप कर, पण हृदयापासून जप कर, हृदया मन लावून जप कर. त्याला काय मग गुरुमुख पद्म वाक्य चित्ते हार न करे म्हणे. आमच्या बारगाड्या उघड्या पड्या सांगू सांगू कुणी ऐकत नाही. आणि एखाद्या पोरीने जर त्याला सांगितलं ना जप कर, लगेच तयार. प्राण गेला तरी चालन, पण म्हणणार माग हटत नाही. गेलं वनात, तिने आयडिया दिली होती. वनात गेलं तिचं जप सुरू केलं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हे श्लोक आहे ना, मला वाटतं 7-8 दिवस जाईल. मला ठेवून घेतलं तर बरं होईल. तिथं गेला जप करायला लागलं की आता हे नाही, हे तर गुरुने सांगितलेलं होतं. खरा गुरु लग्न झाल्यावर येत असतो घरात. प्रत्येक वेळेला हे ऐकून घ्यावं लागतं, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला अक्कल नाही, असं म्हणते ते ग्रस्ती लोक मला सांगत असतात. मला काही तसं कुणी म्हणत नाही. मुलीने कान फुकल्यामुळे जो हृदयापासून जप करायला लागला, जी होईन ते होईन, मला मारायचं आहे तिच्यासाठी मारायला लागलं म्हणलं जातं, जी सांगतो ते करायचं. हृदयापासून जप करायला लागला. आणि हृदयापासून जप केल्यामुळं काय होत असतं, ते नाम त्याचं काम करीत असत. ते वस्तुशक्ती आहे, वस्तुशक्तीचं सामर्थ्य. नाम आहे ना, हे श्रद्धाचं ह्याची अपेक्षा ठेवीत नाही. भाय कुभाय अनक हलसी नाम जपत मंगल दस दिस. भावनेने घ्या, कुभावनेने घ्या, कसंही घ्या,
ते नाम त्याचं काम केल्याशिवाय राहतच नाही. जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाय नव जाय. भाव असू नाही तर नसू, प्रयत्न केलेला वाया जात नाही. ठीक ठीक बरी आली इथं लगेच. माझं प्रवचन फेल घालवाय आली काय? काय सांगत होतो? कसंही घ्या ते कुठल्याही भावने. धर्म हा श्रद्धेच्या आधी नाही. धर्म श्रद्धा जर नसे अश्रद्धा उत्तम दत्तम भगवद्गीतेत सांगितले. अश्रद्धेने यज्ञ, मोठे मोठे यज्ञ, खूप मोठ्या दक्षिणा, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान, समुद्रापर्यंत पृथ्वीचं दान जरी केलं त्याच्यात श्रद्धा नसली सगळे फेल जाणार. हरिनाम एकच असं साधन आहे की त्याला श्रद्धा असू नाही तर नसू, कसंही घेतलं तर त्याचं काम करतं. जसं अग्नीवर पाय जाणून बुजून ठेवा, नाहीतर श्रद्धेने ठेवा, कसाही ठेवा. आणि लहान मुलाचा असू त्याला काही कळत नसू, कुणी असलं तर जाळूनच टाकतं, पोळतच. तसं कसंही नाव घ्या, तुमचं पाप संपूर्ण न त्या श्लोकात ते सांगितले. सांकेत्यम परिहासम शोभम हेलनमेव वैकुंठ नाम घृण असे साग. हा शब्दाचा अर्थ आहे पाप. असे साग हरम, संपूर्ण पाप हरण करतं, नष्ट करतं. ते कुठल्याही भावनेने, त्या श्रद्धेचा विशेष नाही. श्रद्धा असू नाही तर नसू. जसं लहान मुलाला वनातली वनस्पती आणली, ते आजारी असणाऱ्या मुलाला खायला दिली तर ते नको म्हणतो, आई कडू लागतंय ग, मी नाही खाणार. ते म्हणते खाना भाडव्या, रोग जाईल. पण ते ऐकतच नाही. मग ते म्हणते बाळ तुला मी ना लाडू देईन, खा बरं, थोडस घे, चमचे घे. आणि ती श्रद्धा नसून सुद्धा ती वनस्पती पुन्हा पुन्हा सेवन केल्यामुळे संपूर्ण रोग नष्ट करते, कारण तिचं वस्तुशक्तीचं सामर्थ्य. तसं विष सुद्धा काही लोक म्हणतात मी देव आहे. मी म्हणतो त्याला एक इंडोसल्फानची बाटली पाजायला पाहिजे देव म्हणा. दवाखान्यापर्यंत जाऊस जर जगला तरी सुद्धा मी त्याला देव मानायचा. जगूच शकत नाही, कारण तो त्याचा श्रद्धा असू नाही तर नसू मारूनच टाकणार, कारण त्याची शक्ती. तसं नामाची शक्ती. ह्यानी हे जप करायला लागला आणि लोक जमायला लागली, तिथं गर्दी व्हायला लागली की एक साधू आलेला आहे जंगलामध्ये. काय हे गुराखी मुलं, शेळ्या सांभाळणारे, काही सांभाळणार नाही, कालवा केला चौकड, काही खात नाही, काही नाही, जप करतो. लोक जायला लागले. मग कुणी 10 पैसे, कुणी रुपया, कुणी 2 रुपये, कुणी 4 आणे 8 आणे, सफरचंद, कुणी केळं वगैरे ठेवायला. हे काय बघत नसे, हे फक्त एकच सूत्री कार्यक्रम, ते गुरुचं वाक्य. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम. सारखा जप करायचा. लोकात लय प्रचार होणार, लय मोठा संत होतो. काही जण पैसे घेत नाही, काही ढिगारा पडला तर त्याच्याकडे कशा जण कपडे असो काही बघत नाही. म्हणले आज गर्दी खूप झाली. गर्दी झाल्यानंतर सावकाराची मुलीने बापाला विचारलं, मी त्याला दर्शनाला जाऊ का, मी त्या साधू महात्म्याचे. तिला माहित होतं सारं. अरे म्हणले जा, विचारायचे काय करायचे, मी कालच दर्शन करून आलो. हे गेली तिथे एकांत गेला आणि म्हणले ए ढोंगाडे उठ म्हणले, ज्याच्यासाठी तू जप करतोस हे ढोंग रचल्याले, ती सावकार कन्या मी आले, उठ. 3दाच म्हणली तरी त्याचं लक्षच नाही. तो कारण समाधी लागली त्याला. मी सांगितलं ना, नाम त्याचं काम करीत राहतं. शेवटी तिने त्याला गदा गदा हलवून म्हणले उठ, तीच मी सावकार कन्या आलेले ज्याच्यासाठी तू हे जप करतोस. आणि त्याने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं आणि काय म्हणला, तू तीच असशील परंतु मी तो नाही. मराठी शब्द कळले का? तू तीच असशील, तीच सावकार कन्या असशील, पण मी आता तो नाहीये. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे.
ह्या हरिनामाने एकदा का त्याची पावर चढली ना, या जगातल्या सगळ्या गोष्टी तुच्छ वाटायला लागतात, कडूलाक वाटायला लागतात. ते ज्याच्यासाठी जीव द्यायला तयार झाला संपूर्ण बदलून गेला, कारण हरिनामाची तेवढी पावर आहे. ते पावर आहे त्याच्यामध्ये, संपूर्ण चेंजेस झाला. त्याला जवळ सुद्धा बघणं, त्याला जाओ किसी की हमको अभी किसी की कोई जरूरत नाही रे. कारण का मग सांगितलं होतं मी, एक तर ह्या भक्तीमध्ये मोठा अनुभव आनंद येत नाही. यम लब्धाच्या परम लाभम मान्यते नादिकम तथा, याच्यापेक्षा अधिक काही नाही असा मोठा यम लब्धाच्या परम लाभ हे वर जसं साधन करीन तसं आनंद येत नाही, विषयाचं स्वरूप खरं कळत नाही. त्याच्यामुळं माणसं पाप करीत राहतात. नीट लक्ष द्या. टाइम संपला की प्रभूजी? संपलं ना? 10 मिनिटं. तर मला सांगायचंय की परीक्षित महाराजाला सांगितलं, परीक्षित, हरिनाम हे असं साधन आहे, नाम जोपतो यज्ञ परम बाजून सखे स्नानादी कर्म. हा परम यज्ञ नामस्मरण, आणि ह्याला स्नान वगैरे करायची गरज नाही. बाजून सखे स्नानादी कर्म. आणि दुसरा शब्द ज्ञानेश्वरीत सांगितले पुढच्या वाक्यात, बाजून सखे स्नानादी नाम परब्रह्म वेदा नामे पावन धर्म. नाम धर्माला सुद्धा पवित्र करत. धर्माला पवित्र करण्याचं कारण काय? धर्म कधी जमा यज्ञ केला, यज्ञ करणं वगैरे, यज्ञ याग दान वगैरे करणं, ह्याच्यामध्ये त्रुटी राहण्याची फार शक्यता असते. चुका होण्याची, मंत्र उच्चारणाची गलती होण्याची शक्यता असते. वामन भगवंताने शुक्राचार्यांना सांगितलं, बळीचा यज्ञ पूर्ण करून घ्या. आता 8व्या स्कंदात आहे, मी कथा सांगत नाही, टाइम नाही. शुक्राचार्यांनी स्वतः राक्षसाचे गुरु होते, त्यांनी सांगितलं, शुकाचार्य नाही शुक्राचार्य, हे फरक आहे नावामध्ये. त्यांनी सांगितलं, भगवंता तुमच्या नावानीच संपूर्ण कुठल्याही वेदामधलं कुठल्याही कर्मकांडात त्रुटी राहिल्या तर फक्त तुमच्या नाम उच्चाराने ते काय होतं, त्रुटी भरून निघतात, पवित्र होतं, चुका झालेल्या दुरुस्त होतात. तर नाम हे पावन धर्माला बी पवित्र करतं ना अधर्मालाही पवित्र करतं. कधी कधी ब्राह्मण सोवळे नेसतात, सोवळं नेसल्यानंतर ते सोवळं पवित्र आहे, परंतु आपल्यासारखा माणूस एखादा बिना स्नान केला त्यांना शिवला तर पुन्हा डबल आंघोळ करावं लागेल, कारण ते काय होतं, अपवित्र झालं, अशुद्ध झालं. तसं नामस्मरण करणारा माणसाने आंघोळ नाही केली तरी तो पवित्र होतो. अंतर्बाह्य हे स्मृत पुंडरीकाक्षे सबाह्य अभ्यंतर, बरोबर आहे का ना? भगवंताचं नामस्मरण केलेलं आतून बाहेरून तो सुत पवित्र होतो. त्याची पावर आहे तेवढी. नामे पावन नाम परब्रह्म वेदार्थे, वेदामध्ये नामच परब्रह्म आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतो. आता ह्याच्यात काय चूक आहे? सगळे शास्त्र तेच सांगते, नामन भगवंतन, भगवंताच्या नामातन भगवंतात काही फरक नाही. नाम परब्रह्म, हे माऊलीने म्हटले, नाम परब्रह्म. ह्याच्यात काय मायावाद आहे? आता नाम परब्रह्म वेदार्थे, वेदामध्ये असं सांगितले, माऊली म्हणतात की नामच परब्रह्म आहे, दुसरं काही नाही, नामच भगवान कृष्ण आहे. आपल्याला माहिती काही नसतं, आपण जास्ती बोलत राहतो. तर मला सांगायचंय की परीक्षितला सांगितलं, हा मार्ग आहे ना, हरे नाम हे सोप आहे, आणि कसंही संकेत केला तरी ना ते बघ, ते झाड आहे ना, हे झाड आंब्याच्या झाडासारखं दिसतंय, रामफळाच्या झाडासारखं झाड आहे ना, ते सुद्धा झाड रामफळासारखंच दिसतंय असं म्हणल्याला तो काय झाला, तो एक संकेत केला. त्याच्यामुळं आता हे श्रद्धेने घेतलं का ह्याने? फक्त संकेत केलाय, रामफळाच्या झाडासारखं दिसतं वा,
त्याच्यामध्ये राम शब्द आल्यामुळे त्याचं संपूर्ण पाप नष्ट होईल असं हे श्लोकाचा अर्थ आहे. सांकेत्यम परिहास, एखाद्याचा परिहास केला. हरे कृष्णवाले नालायक माणसं येतं, पहिल्यांदा काय म्हणला हरे कृष्णवाले, आणि हे रस्त्याने सुद्धा बोंबलत फिरतात आणि हरे कृष्ण म्हणतात. हे 3 वेळा हरे कृष्ण म्हणलं त्याचं संपूर्ण पाप नष्ट होणार. त्याला परिहास म्हणतात. सांकेत्यम परिहासम स्तोभ. स्तोभ आहे ना, तमाशात वगैरे भगवंताचं नाव घेतलं जातं, गणगवळणीला नाही. पोराची झील वगैरे वाजतात ना, तमाशे पाहता का नाही तुम्ही? तमाशा पाहायला मी 1 नंबर होतो पहिला. तमाशान पिक्चर माझ्या सारखे इतके कुणीच पाहिले नसते. जेव्हा ह्या हरे कृष्णात नव्हतं तेव्हा तरुण वयामध्ये पाहिले म्हण कोणते लय काय झालं. तर त्याच्यामध्ये कधी कधी ते गोंधळी सुद्धा त्यांचा उद्देश तो नसतो, देवाचं नाव घेण्याचा उद्देश नसतो, परंतु झील म्हणजे त्या गाण्याची ही वडण्यासाठी पाठीमाग ते देवाचे नाव घेतात. माझ्या राम हरी दाजी जी जी, माझ्या राम हरी, किंवा राम तेरी गंगा मैली हो गई, पापी उनके पाप धुते धुते. असं कुठल्याही ह्याच्यातून गाण्यातून त्याला स्तोभ म्हणतात. असं जर म्हणलं आणि त्यांचा श्रद्धेचा विषयच नाही, तो उद्देशही नाही त्यांचा, हातात माळ घेऊन श्रद्धेने दीक्षा घेऊन जप नाही करायला लागलेले तरी सुद्धा संपूर्ण पाप नष्ट होईल. एक ह्याच्यामध्ये कथा आहे स्कंद पुराणात. एक मुसलमान होता, व्यापार करीत होता, रात्री जंगलामध्ये थांबला होता. व्यापार लगवीला गेला आणि तिथं लगवीला बसल्यानंतर डुकरांनी, हे जंगली डुकर धावत आलं पळत असेल, ते त्याला धडक लागली. धडकीने ते पडलं. मी मरायच्या टायमाला म्हणलं साला मेरे को हरामीने मार डाला. काय म्हणलं? साला मेरे को हरामीने मार डाला साला. ते त्याच्यामुळं तो वैकुंठाला गेला असं वर्णन आहे. तो काय दीक्षा घेऊन बसला नव्हता माळ घेऊन, तिलक भिलक लावून हरे कृष्ण करीत नव्हता. काय शिवी देत होता, काय म्हणलं? साला हरामीने मार डाला. हे हराम, राम शब्द आहे त्याच्यामुळे त्याला वैकुंठाला जावं लागलं, वैकुंठाला गेला. अलग लक्षात, हरामीने मार डाला. एक ओवीचे ज्ञानेश्वरीत, तू ते आराधीन ऐके होती पुसा बोलावी तर कौतुकी, ते वैकुंठी तो गणिके सोरवाडू केला. गणिका शब्दही वेश्यासाठी. जिवंती नावाची वेश्या होती पद्मपुराणामध्ये. पोपट पाळला होता. पुसा शब्दाचा अर्थ पोपट आहे. तू ते आराधीन ऐके. आराधी म्हणजे आराधीन गोंधळी हा विषय नाही. आराधी म्हणजे आराधना. भगवंता ती वेश्या तुझी आराधना करीत नव्हती आणि न ऐके म्हणजे कथा कीर्तन ऐकत नव्हती. नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. नाही ऐकिले, ऐकत नव्हती, भगवंताचं भजन ऐकत नव्हती. नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज, भजनात जायला लाज वाटत होती, परंतु नवरदेवाचा पारण्या निघाल्यावर पुढं डीजी मध्ये नाचायला मजा वाटत होती. काही काही लोक हिरो असते, ते डीजी वाजायला लागले की पुढे झुलायला लागते पिऊन तराट. निवडणुकीत सुद्धा नाचाय बसले जिंदाबाद जिंदाबाद म्हणून. पण गणपती पुढं, कारण ती फुकट नाचत नाहीत, त्यांना पियाला दिलेलं असतं. पण हे देवाच्या ह्याच्यात नाचा म्हणलं असं हात करून उभा राहा. बघा कशी हरे कृष्णावले नाचत तिथे बघा. नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज, लाज वाटती भजनाची, धरली लाज सांडिले हित, हित ज्याच्यात होईन ते करीत नाही. नावडे पुराण, पुराण आवडत नाही. बैसले संत, जिथं का कथा होती साधू संत बसले तिथं त्याला आवडत नाही. तसं ती काय होती, तू ती आराधना ऐके. ती जिवंती नावाची अशा होती, ती आराधना करीत नव्हती, कथा कीर्तन ऐकत नव्हती. होती पुसा बोलावीत कौतुके. पुसा म्हणजे पोपटाला बोलवायची, राघोबा राघोबा. त्या राघोबा म्हणण्याचा अर्थ, राघो म्हणण्याचा अर्थ भगवंताने राघव घेतला, राम घेतला.
ते वैकुंठी तो गणिके सोरवाडू केला, वैकुंठात नेलं तिला त्या गणिकाला. जो माणूस श्रद्धेने दीक्षा घेऊन हरे कृष्ण 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 हरे 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 राम त्याला वैकुंठाला नेणार नाहीत का? असल्या मोरकायला महापती ताईला वैकुंठाला नेलं, कुठे शिव्या देण्यानं ह्याच्यामुळं जो श्रद्धेने भजन करून त्याला वैकुंठाला नेणार नाही. तर हा श्लोकाचा तो अर्थ आहे. म्हणले हे तुम्ही जे सांगायला लागले त्याला काही एक प्रमाण आहे का? म्हणले प्रमाण एक कान्यकुब्ज देशामध्ये अजामेळ नावाचा ब्राह्मण राहत होता. हे प्रमाण आहे, पण मी ही कथा सांगणार नाही. आलं का लक्ष? पण एवढं सांगू शकतो की मरायच्या टायमाला पहिले नाव त्यांनी मुलाचे चांगले नाही, त्याने घरातले आई बाप हाकलून दिले, बायको हाकलून दिली, वेश्या घरात आणून ठेवली. 10 मुलं तिच्यापासून झाले. 88 वर्षाचं वय झालं आणि शेवटच्या मुलाचं नारायण नाव ठेवलं होतं. अशीच कथा आहे. फक्त खूप मोठी कथा आहे, मी सांगतो. हे कार ते काय सुधारून हे देवा. वेश्याला पाहिलं, काय दृश्य पाहायचं काय नाही पाहायचं ते महत्वाचं आहे. 10 दिशाणी 10 मुखाणी आज फोडीला टाहो, आसवात ही भिजली गाता श्रोते ऐकाहू. माझ्या काळजाची तार कशी छेडली, कशी नशिबाने थट्टा आज मांडली. गंगेवाणी निर्मळ होत असं एक गाव, असं एक गाव. सुखी समाधानी होत रंक आणि राव, रंक आणि त्याच्या गुण गौरवाची कीर्ती वाढली, कशी नशिबाने थट्टाच. अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत, भोळा भाग्यवंत. पुण्यवंत म्हणते त्याला कोणी म्हणे संत, कोणी म्हणे संत. या अजमेळ सारखीच कहाणी. एका मेनकेची दृष्ट कशी लागली, कशी नशिबाने थट्टा आजमा. आपण हसण्यावर घेऊन फिल्मचं गाणं आहे, पण अर्थ आपल्या लक्षात येत नाही, ते महत्वाचं आहे. सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली. चांगला होता पहिल्यांदा, अजमेळ सुद्धा पहिल्यांदा ब्राह्मण होता, चांगला होता. सत्वशील शब्द आहे. सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली. काही बी येतंय हो, मला डोकं कॉम्प्युटर आहे. काय काय म्हणते आले हो, शाळा शिकला ह्याला येतं कसं. सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली, घालमेल. गावासाठी नर्तकीला नदी पार गेली. नार सुड भावनेने उभी पेडली, कशी नशिबाने थट्टा आज मांडली. जाब विचाराया गेला. सगळे येते मला पूर्ण ते पूर्ण, पण आता टाइम नाही. जाब विचाराया गेला तिने केलं डाव, तिने केलं डाव. असं कसा माणूस फसला जातो ह्या रूपामध्ये, ह्या रूपाशक्तीमध्ये कसा फसला जातो हे दाखवले गेलेले. जाब विचाराया गेला तिने केलं डाव, तिने केलं डाव. आणि आता काय सांगतात, भवर्यात श्रृंगाराच्या सापडली नाव,
सापडली ना तिने पतंगाची दोरी याच्या जोडली कशी. तुमच्या लक्षात आलं असेल माणूस कसा फसतो तसा अजमेळ फसला. आणि वेश्याला घरी ठेवलं. 10 मुलं झाले. त्या मुलांची नावं इतकी वाईट होती. दगडू, धोंडू, कोंडू हे असले आपले नाव असते. धोंडीबा, कोंडीबा, दगडू. गाय नाव ठेवते त्याचा पत्ता नाही. केरोबा नाही तर क्याराबाई, कचराबाई, कचरोबा ही सगळी नावं आपल्या भारतात पाहिजे. नाहीतर मग काही काही तर इंग्लिश मधूनच देणार नाव सांगतो. एक जणांना विचारलं तुझं काय नाव आहे. म्हणला माय नेम इज टायगर. म्हणलं टायगर काय. म्हणलं वाघ. दुसरा होता त्याला विचारलं म्हणलं तुमचं काय नाव. ते म्हणला माय नेम इज टायगर किलर. टायगर किलर काय वाघ मारे. एकाने सांगितलं माय नेम इज कंट्री पांडे. कंट्री पांडे म्हणजे देश पांडे. आग लावे घर जाळे लांब काने 5 पुते काय नाही ते नाव येतं. गाय जण गाय तोंडे काय नाव ठेवते. या जमिनी सुद्धा दगडू, धोंडू, कोंडू, बंडू, खंडू असे 10 मुलाचे नाव ठेवले. पण शेवटचं मुलाचं नाव नारायण ठेवलं. मरायच्या टायमाला लहान मुलात जास्त आसक्ती होती. आणि ती काय म्हणतात ती यमाचे दूत त्याला पकडायला लागल्यानंतर घाबरून वरडला नारायण. जप करीत बसलेला नव्हता माळ घेऊन. दीक्षा नव्हती. महापापी होता. अजामिळ पाप राशी नामे गेला वैकुंठाशी. कथा खूप मोठी. ही कथा मी 2 दिवस सांगत असतो भागवत कथेत तुम्हाला. आणि तीही 3-3 घंटेच्या सत्रात. हे एवढं टाइम संपून गेलेला आहे. पंढरपूर साठी मी कलेक्शन करतोय. उद्या सकाळी जाणार आहे. भूवैकुंठ हे खूप मोठा प्रोजेक्ट आहे. मागच्या वेळेसही सांगितलंय. ज्यांना द्या म्हणलं त्यांनी दिलेले. ज्यांना द्यायचे ते माग पुढं थोडंच पाहतात. काही काही नुसतं म्हणतात देतं देतं बघतो बघतो. पण काही देणारे स्पष्ट असतात. आपले हरिबोल म्हणा सगळे ज्यांनी ज्यांनी दिले त्याच्या नावाने. आपले राजबिहारी प्रभू काटे प्रभू यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. हरिबोल. आणि साक्षी गोपाल प्रभू चाकोरकर, डॉक्टर चाकोरकर प्रभू 1 लाख रुपये. हरिबोल. चैतन्य अकादमी 2 लाख रुपये. हे एवढंच अमाऊंट नाही. अजून देणार आहे तर ते खूप मोठं देणार आहेत म्हणून सांगितलंय. पण मला कानात सांगितलंय की आमचं नाव घेऊ नका म्हणजे त्याच्यामुळे मी नाही. चैतन्य अकादमी ते चेक दिलेले तर तात्काळ उद्या पंढरपुरात जाऊन महाराज तिथे 9 तारखेपर्यंत महाराजांकडून सगळे रेकॉर्ड देतो. मला गुरु महाराजांनी डायरेक्ट सांगितलं. मी दुसऱ्याचं कोणच ऐकत नाही. महाराजांनी सांगितलंय तू कलेक्शन कर. त्यांना रिपोर्ट देतो. उद्याच जाणार आहे पंढरपुरात. बीडला जाणार होतं पण पैसा नंतर 4-5 लाख इथं मिळाल्यामुळं बाकीचे नसतं देतं प्रभू ते देतोय म्हणलं द्या तिथं. आता स्वतः नेऊन देणे मला काय फरक. मला काय बिंदास आहे. मी झालं नाही झालं काय ते काय मी एकटा बनवायला लागलो का मंदिर. बनवारे भरपूर देणारे घेणारे. तर ज्याला वाहती गंगा आहे हात धुवून घ्यायचा तो घेईन. भगवंताच्या मंदिराला दिल्याने कमी होत नाही, डबल वाढतं. हे लक्षात ठेवा. आणि माझे शब्द कधी खोटे होत नाही. तर ज्यांनी माझ्या संगतीत राहिले त्यांना अनुभव आहे. आणि भगवंतानी मी त्या दिवशी सांगितलं. भगवंतानी सांगितलंय की जो माझ्या उद्धवाला सांगितलंय 11व्या स्कंदात तसं अनेक पुराणात अनेक श्लोक आहेत. तो विषय मी मांडित नाही. परंतु उद्धवाला सांगितलंय की मत सारिष्ट्य मुक्ती त्याला प्राप्त होती. माझ्यासारखं ऐश्वर्य मेल्यानंतर वैकुंठात त्याला प्राप्त होतं जो मंदिराच्या कामाला मदत करतो. आणि जो मंदिरातल्या
आणि मंदिराच्या कुठल्याही लाकडं वगैरे काही मदत करतो त्याला पुढल्या जन्मात पालखी मिळते म्हणे बसायला. आणि जो मंदिराचं सिमेंट वगैरे उचलून नेतो त्याला पाहिलं की कंडक्टर डबल बेल मारतो, गाडीत सुद्धा घेत नाही. कोणाला द्यायचं असलं तर ती कोणती बिल्डिंग आहे ती? सारंग अपार्टमेंट. हा इथं समोर आहे, हीच बिल्डिंग आहे. अजून तिथून आता येऊन बी पावत्या पडू शकता. आणि उद्या सकाळी भागवत प्रवचन माझंच आहे, भागवत क्लास माझाच आहे. ते झालं की मी निघून जाणार आहे. हरे कृष्ण.